श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतम आश्रयेत। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थांचा हा पायी पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निघालेला आहे। आज आपण 6व्या दिवसामध्ये प्रवेश करत आहोत आणि इथं दातली या ठिकाणी आमचं पहिलं गोल रिंगण होत आहे। माऊली आत्ता एक 15-20 मिनिटात या जागेवर पोहोचतील। रिंगणाचं सगळं नियोजन पूर्ण झालेलं आहे आणि नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा हो या वृत्तीनं सगळे वारकरी अत्यंत आनंदानं पंढरीकडे प्रस्थान करीत असताना नाचत बागडत खेळत भजन करत निघालेले आहेत आणि यावेळी निसर्गानेही चांगली साथ दिलेली आहे। हवेत आत्ता पाऊस येऊन गेलेला असल्यामुळे गारवा आहे, त्याचप्रमाणे निसर्गात सगळीकडे हिरवळ आहे आणि उल्हास प्रचंड प्रमाणात वारकऱ्यांमध्ये आहे। या सोहळ्याला उत्तरोत्तर व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे। आमच्याबरोबर साधारणतः 50 पेक्षा जास्ती दिंड्या आहेत आणि या ठिकाणी हे रिंगण पाहण्यासाठी म्हणून 50,000पेक्षा जास्त ग्रामस्थ जवळपासच्या पंचक्रोशीमधले लोक पाहायला येत असतात। ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा हे फार मोठं वैभव आहे। किंबहुना निवृत्तीनाथ हेच संपूर्ण जगासाठी वैभव आहे, कारण या सामाजिक समरसतेच्या या गंगोत्रीची सुरुवात याचा उगमच हा प्रत्यक्ष निवृत्तीनाथांमुळे झालेला आहे। निवृत्तीनाथांमुळे वारकरी संप्रदायाची स्थापना झालेली आहे, ते प्रवर्तक आहेत मुख्य आणि ही दिंडी हा समुद्र फार सुंदर पद्धतीनं चाललेला आहे। माझी सगळ्या वारकऱ्यांना ग्रामस्थांना सूचना आहे की आपण अत्यंत आनंदानं हा सोहळा साजरा करावा आणि आमच्यामध्ये सामील होत पंढरपूरपर्यंत आमच्याबरोबर यावं। निवृत्तीनाथ समाधी संस्थानला उत्तरोत्तर आपल्याकडे ज्या पद्धतीनं आपण काम करतो आहोत या सगळ्या कामासाठी सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे। पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे, शासन पण अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहे। सर्वच बाबतीत अनुकूल म्हणजे एक धर्माभिमुख वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्याचा खूप आनंद होतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल।